श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सब संतन की जय, भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 4 आणि समास 9 मध्ये आपल्याला आत्मनिवेदन भक्ती सांगितली आहे। 9 भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्ती ही सगुणातून निर्गुणाकडे नेणारी आहे। सगुण परमात्मा आम्हाला आता तो निर्गुण वाटू लागला आहे। सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे, हे जे प्रसिद्ध वचन आहे, तर सगुणाच्या माध्यमातून आम्ही शेवटी निर्गुणाकडे येतो। म्हणून निर्गुणाची उपासना करत असताना मीचा सुद्धा विसर पडला गेला पाहिजे। मी आहे हे द्वंद्व आहे, भगवंत आहे आणि मी आहे, भक्त आहे आणि भगवंत आहे, साधक आहे आणि साध्य आहे। साध्य होता साधनाचा ठाव नाही, अशा प्रकारची मनस्थिती, अशा प्रकारची मनोवृत्ती शेवटी माणसाची झाली पाहिजे। साध्य भगवंत आहे, आम्ही साधक आहोत, पण साधकाला एकदा साध्य मिळालं असेल तर त्याचे स्वतःचं जे साधकत्व आहे ते साधकत्व सुद्धा लय पावते, शेवटी संपते। म्हणून या समासामध्ये समर्थांनी आत्मनिवेदन सांगितलं आहे। तसं निवेदन करणे म्हणजे सांगणे, आणि आत्मनिवेदन म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची भेटी घेणे म्हणजेच आत्मनिवेदन आहे। म्हणून समर्थ काय म्हणतात, ओवी क्रमांक 11 मध्ये पाहू। श्रीराम समर्थ श्रीराम। एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैचा चोर, आणिला मध्ये श्रीराम। एका बाजूला मुख्य परमेश्वर आणि दुसऱ्या बाजूला प्रकृती, या दोहोंच्या मध्ये तिसरा म्हणजे मी। हा तिसरा कोण चोर आणला असं समर्थ प्रश्न विचारतात आहे। कारण या जगामध्ये जे दिसते ते नासते, जे डोळ्यांनी दिसते आहे यद दृष्टम तन्नष्टम, जे डोळ्यांनी दिसते ते नष्ट होणार आहे, आणि जे नष्ट होणार आहे ते भगवंत राहू शकत नाही। भगवंत हा नष्ट होणारा नाही आहे, प्रकृती नष्ट होते। त्या प्रकृतीला अजून एक दुसरा शब्द आहे, तो म्हणजे माया। जी भासते पण ती तशी नाही, तिचं नाव माया। म्हणून ही जी भासणारी जी माया आहे ही एका बाजूला म्हणजे प्रकृती आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष परमेश्वर, या दोघांचं जर या ठिकाणी विलगीकरण केलं, दोघांना जर वेगवेगळं केलं, तर तिसरा त्यामध्ये मी कोण आणलेला आहे, मी कोण आहे, या प्रश्नाचं उत्तर मी अहंकार आहे। म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे
तिसरा मध्ये आलेला कोण आहे, तर तो चोर आहे. मुळामध्ये मी नाहीच आहे. मी नाही असताना सुद्धा आहे वाटणे या शब्दाचा अहंकार शब्द आहे. म्हणून यामध्ये 3 शब्द येतात. काल आपण त्याचा थोडा विचार केला होता. त्यामध्ये त्वम, तत्पदम आणि असी अशी 3 पद आहे. त्वम म्हणजे तू, तू म्हणजे जीवात्मा, तत्पद म्हणजे परमात्मा आणि असी म्हणजे भासणारा. म्हणजे परमेश्वर मी आहे, परमेश्वर आहे, मी आहे आणि परमेश्वर आहे असं जेव्हा माणसाला वाटू लागते त्यावेळेस तिथे द्वंद्व निर्माण होते. द्वंद्व या शब्दाचा अर्थ आहे 2. ज्याला आम्ही द्वैत आणि दुसऱ्या बाजूला अद्वैत असे 2 शब्द वापरतो. द्वैत या शब्दामध्ये 2 आलेले आहेत. मग 2 कोण आहेत, तर एका बाजूला भक्त आहे, दुसऱ्या बाजूला भगवंत आहे, एका बाजूला गुरु आहेत, दुसऱ्या बाजूला शिष्य आहे, एका बाजूला जगत आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रह्म आहे. म्हणजे याचा अर्थ असा की भगवंत हा द्वंद्वामध्ये आलेला आहे. आणि तो का आलेला आहे, आम्ही आणला म्हणून आलेला आहे. मुळामध्ये प्रकृतीचा जर ऱ्हास झाला, आपण म्हटलं तत्वझाडा केला. तत्वझाडा याचा अर्थ हे 82 जे तत्व आहे ते सगळे आपण त्याचा निचरा करून टाकला तर राहिलं काय, तर राहिला फक्त तो परमेश्वर. मला तुम्ही सांगा, एखादा कपडा आहे, तो कपडा आहे, तो कशाहून म्हणता तुम्ही तो कपडा आहे? ते वस्त्र आहे, ते कशाहून वस्त्र म्हणता त्याला? मी वस्त्र तोवर आहे की जोवर त्यामधला धागा आहे. प्रत्येक धागा जर काढून टाकला, एक एक धागा जर काढून टाकला तर शेवटी त्या वस्त्राला काय म्हणाल आपण? तिथे ना धागा राहणार ना तुम्हाला दिसणारं वस्त्र राहणार. म्हणजे वस्त्र ही मी नाही, धागाही मी नाही, मग शिल्लक काय राहणार आहे? तर त्या ठिकाणी शिल्लक काहीही राहणार नाही. आणि काहीही नाही हे जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सुद्धा मी त्यापेक्षा वेगळा आहे. मीच राहणार नाही शिल्लक. जिथे मी शिल्लक राहणार नाही तिथे फक्त भगवंत राहील. म्हणून इथे समर्थांनी अधिक स्पष्टतेसाठी लिहिलेलं आहे, ऐसे घे सिद्धची असता नाथिलेची लागे देह अहंता, परंतु विचारे पाहू जाता काहीच नाही श्रीराम. हे जगत मिथ्या म्हटलेलं आहे, असत्य म्हटलेलं नाही. आद्य शंकराचार्यांनी या जगताला असत्य म्हटलं नाही आहे. हे जग असत्य नाही, हे जगत मिथ्या आहे. मिथ्या या शब्दामध्ये जे जगत दिसते तसं नसणे म्हणजे मिथ्या. मागे आपण पाहिलं होतं की त्या दोरीवर आमचा पाय पडला आणि पाय पडल्यावर आम्ही म्हणतो आहे की अरे बापरे साप आहे. मग ज्या क्षणाला तुमचा पाय पडतो, ज्या क्षणाला तुम्ही त्या दोरीकडे पाहता, त्या क्षणाला ती दोरी आम्हाला वाटत नाही, ती दोरी आम्हाला साप वाटतो. याला सर्परज्जू म्हटलंय किंवा रज्ज म्हणजे दोरी, रज्जू म्हणजे दोरी आणि सर्प म्हणजे साप. ती सापासारखी वाटते. या शब्दाचा अर्थ रज्जू सर्प जो आहे, हा रज्जू सर्प जो आहे हा भासमान आहे, सत्य नाही आहे. पण जेव्हा आम्ही टॉर्च आणतो, जमिनीवर मारतो आणि मग आपल्या लक्षात येते अरे आपण ज्याला भिलो ती वस्तू साप नाही, दोरी आहे. तसं आम्हाला जगत दिसते आहे. ते जगत असं दिसते, परंतु दिसणारं जगत हे भासमान आहे, हे सत्य नाही. तुम्हाला दिसते त्याप्रमाणे नाही
म्हणून त्या शब्दाला समर्थांनी आद्य शंकराचार्यांनी मिथ्यत्व बहाल केलं आहे. मिथ्यत्व जे जसं आहे त्याच्यापेक्षा विपरीत दिसणे याला मिथ्या म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे दुरून दिसणारी जी अग्नी आहे किंवा पाणी आहे, आपल्याला असं वाटते, आपण त्याला म्हणतो ते पाणी आहे, ते हरिण त्या पाण्याच्यासाठी धावत जाते, पण जिथे जाऊन पोचते तिथे ते पाणी तिथे नसते, तिथे काहीही नसतात, उष्ण फक्त झावा असतात. तर दूरवर पुन्हा त्याला पाणी दिसते, ते पुन्हा पाण्याच्या निमित्ताने ते हरिण तिथपर्यंत पुन्हा धावत जाते. याला मृगजळ असं शब्द वापरला आहे. ते जळ आहे का रे? मुळामध्ये ते जल नाही, ते पाणी नाही, पाण्यासारखं वाटते. म्हणजे वाटणे यामध्ये नसणे सिद्ध आहे. मला हा माणूस चांगला वाटतो या शब्दामध्ये गॅरंटी नाही चांगला आहे म्हणून. हा माणूस चांगला आहे म्हणजेच तो चांगला आहे. तसं ते पाणी वाटते, ते पाणी नाही. माझा मुलगा मला सद्गुणी वाटतो, मिथ्यत्व आहे. शेजारचे लोक आपल्याला नेहमी त्रास देतात म्हणून ते वाईट आहे, हेही मिथ्यत्व आहे. ते तुमच्या मनातील असलेले वेगवेगळे पैलू आहेत. एखाद्या माणसाबद्दल आपण चांगला ग्रह करणे आणि वाईट ग्रह करून घेणे, तो तसा असेल का सांगता येते. चांगल्या माणसाला सुद्धा कधी कधी मनुष्य वाईट ठरवू शकतो आणि वाईट माणसाला सुद्धा आपण कधी कधी चांगलं ठरवू शकतो. याचा अर्थ तो मनुष्य चांगला आणि वाईट तुमच्या ठरवण्यावर होत नाही. तो खरंच कसा आहे हे ओळखणे याला सत्य म्हटलं आहे. हा व्यवहारातला अर्थ सांगितला. त्याप्रमाणे भगवंत सत्य आहे, पण आम्हाला भगवंत तसा दिसत नाही, काही वेगळा दिसतो आहे. शेवटी तो भास आहे. जगत आम्हाला असं असं दिसते. वाळूतून चाला, त्या वाळूमध्ये आम्ही गंगेला जेव्हा गेलो होतो, त्या गंगेच्या वाळूमध्ये आम्हाला बारीक बारीक असे चमकी दिसत होती. मी बाजूच्या खाऊ म्हटलं, इतकी चमकते काय आहे? त्यामुळे चांदी आहे. म्हटलं मग काढा, त्याला गाळा आणि विका, त्यातून चांदी मिळेल. त्यामुळे तसं नाही निघा, ती दिसते फक्त. माझा अचानक एका शिंपल्यावर पाय पडला. ते शिंपलं मी उचललं कशासाठी? की बारीक बारीक चांदी इकडे तिकडे पडली असेल, ही इथे मोठी चांदी आहे की काय. मग ते जेव्हा ते शिंपलं हातात घेतलं तेव्हा ते लक्षात आलं की ही चांदी नाही, हे शिंपलं आहे. मी ते टाकून दिलं. जेव्हा मी उचललं तेव्हा चांदी म्हणून उचललं, टाकून दिलं तेव्हा शिंपलं टाकलं. म्हणजे उचलणे आणि टाकणे या दोन्ही गोष्टी मिथ्या आहे. कारण ते तसं नाही हे जेव्हा जाणवलं तेव्हा टाकून दिलं. म्हणून समर्थांनी या जगाला मिथ्या म्हटलेलं आहे. म्हणून जेव्हा हे जगत मिथ्या आहे असं म्हटलं आणि जेव्हा ते आपल्याला कळू लागते तेव्हा जगामध्ये सुख आणि दुःख होतच नाही. सुख दुःखाची उत्पत्ती ही तुमच्या देहबुद्धीतून आहे. म्हणून तर जागोजागी समर्थ म्हणतात आहे, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. असं जागोजागी का म्हणतात? की जेव्हा देहबुद्धी जागी होते त्यावेळेस जगत सत्य वाटते, आणि जेव्हा जगत सत्य वाटते त्या जगतामध्ये घडलेल्या घटनासुद्धा सत्य वाटतात, आणि त्या घटनांमुळे आम्हाला सुख किंवा दुःख होते. म्हणून ना ते सुख आहे ना ते दुःख आहे, ते सुख दुःखातीत आहे. ब्रह्म हे सुख दुःखातीत आहे. जर तुम्हाला दुसरं उदाहरण सांगायचं असेल तर मागे जुन्या चित्रपटामध्ये एक चित्रपट आला होता, मराठी चित्रपट, माहेरची साडी. आमची जवळ इथे डव्हा नावाचं एक तीर्थक्षेत्र आहे. मोठी यात्रा भरते. आम्ही लहान होतो तेव्हा, 10-15 वर्षाचे. आम्हाला फार त्या यात्रेत जाण्याची हौस. 3 प्रकारचे लोक जातात की नाही, हौशे, नवसे आणि गवसे. ते जातात तिथे. कोण कशासाठी जाते माहीत नाही, पण जातात तिघ जण. काय हौशेने जातात, काय बोलून भटकून जातात, आणि काही नवस करायला जातात. तसं आम्ही तिथे गेलो. तिथे आजूबाजूला टुरिंग टॉकीज असायच्या.
आणि प्रत्येक टॉकीजमध्ये कुठला तरी चित्रपट चालू असायचा. आता त्या काळामध्ये काही गावामध्ये चित्रपट नव्हते, टॉकीज नव्हत्या, सिनेमागृह नव्हते, म्हणून सगळे लोक तिथे जायचे, हौशीने जायचे. त्यामध्ये ती माहेरची साडी नावाचा चित्रपट पाहायला आम्ही सगळे गेलो. जेव्हा समोर बसलो आणि अर्धा पाऊण तास चित्रपट सुरू झाला नसेल तो, तर आजूबाजूला असलेल्या खेड्यातल्या बाया माणसं सगळे आजूबाजूला सगळे त्या चित्रपट पाहता पाहता आपल्या जवळचा पदर घेऊन ती डोळ्यांनी अश्रू पुसू लागली. मला कळे ना की का रडते आहे. ते चित्रपटामध्ये दिसत होतं की ती मुलगी सासरी चालली आहे, ती रडते आहे, म्हणून ही बाईसुद्धा आपल्या डोळ्याला पदर लावते आहे. याचा अर्थ ते दिसणारं चित्र सत्य आहे असं जेव्हा तुम्हाला जाणवते, तेव्हा तुम्ही सुद्धा त्या चित्रामध्ये इतके रममाण होऊन जाता की तुम्हाला त्यात दिसणारं सुख तुम्हाला सुख वाटते, त्यात दिसणारं दुःख तुम्हाला दुःख देऊन जाते. पहा ना तुम्ही, एखाद्या चित्रपटामध्ये जरा ढुशूमढुशूमचा पिक्चर असला, फ्रीस्टाईल असली, तर ते गुंडे लोक सज्जनाला मारतात, त्यावेळेस वाईट वाटते. आणि जेव्हा चित्रपट संपता तो जो गुंडा असतो ज्याने आयुष्यभर सगळ्यांना त्रास दिला, त्याच्या अंती जेव्हा हिरो एखादा येतो आणि तो हिरो त्याला ठोकून काढतो, तेव्हा आजूबाजूला पाहणारे लोक टाळ्या वाजवतात. वा, बढिया, बेस्ट, असंच पाहिजे होतं त्याला. का म्हणतात? कारण ते मारणारा जो आहे तोही चित्रातला आहे, मार खाणाराही चित्रातला आहे, तो हिरोही खोटा आहे, तो विलनही खोटा आहे, ते चित्रही खोटं आहे. परंतु त्याचा परिणाम आमच्या मनावर इतका झाला की त्यामध्ये दिसणारं जे दृश्य आहे ते सत्य मानल्यामुळे कधी दुःख तर कधी सुख असं वाटू लागलं. तसं हे जगत आहे. या जगतामध्ये आम्हाला दिसणारं जे सुख आहे ते सुख वाटते, जे डोळ्याने दुःख वाटते त्याचं दुःख होते. याचाच अर्थ असा की हे जगत खरं आहे, हे जगत सत्य आहे. मग सत्य आहे म्हणून दुःख सत्य आहे, म्हणून सुखसुद्धा सत्य आहे. म्हणून समर्थांनी आणि आद्य शंकराचार्यांनी इथे जगताला मिथ्यत्व बहाल केलं आहे. ते नाहीच. चित्रपटा बंद झाला, संपला की लोक तिथे रडत बसत नाहीत, ते सोडून देतात तिथल्या तिथे. तसं हे माणूस मरून गेला, देह टाकला की या जगताला आपण काही मानत नाही. कोण कोणाचे बाईल भासे, कोणी कोणाचं नाही आहे, सगळे संपणार आहेत. चित्र जसं संपून जा, म्हणून त्याला प्रलय तीन प्रलय मानलेले आहेत. त्याच्यातला एक स्वप्न प्रलय आहे. त्या स्वप्न प्रलयामध्ये, स्वप्नामध्ये आम्हाला झोपेमध्ये असताना, निद्रा प्रलय म्हणतो त्याला, पण निद्रेमध्ये असताना आपल्याला स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये आम्ही इतकं रमून जातो की स्वप्नात जर एखादा दुःखाची घटना घडली तर डोळे पाण्याने डबडबतात, प्रत्यक्ष रडू येते. आपण जागी झालं की आपले डोळे पाणावलेले असतात. मग लक्षात येते, अरे एवढं कधी कधी स्वप्नामध्ये इतकी भीती वाटते की त्या भीतीमुळे मनुष्य डचकून उठतो. ते सत्य होतं का? भूत मागे लागलं, मी चाललो आहे, मला पंख फुटले, मी आकाशात चाललो आहे, असं जर स्वप्न पडलं तर त्या स्वप्नामध्ये आपल्याला ते स्वप्न वाटतच नाही, ते सत्य वाटते आणि म्हणून तुम्ही पळता. हे खोटं आहे असं म्हटल्यानंतर तुम्ही हल्लेच असते जागेहून. तसं हे जगत सत्य नाही, ते असत्यही नाही, ते मिथ्या आहे. अनेकदा सत्य आणि असत्य याच्याबरोबर मिथ्या शब्द जोडतो आपण, पण सत्य वेगळं, असत्य वेगळं आणि मिथ्या वेगळं. तिघांचा फरक समजून घ्यायचा असेल तर तू अनेक दृष्टांत सांगता येतील, अनेक गोष्टी सांगता येतील. कशाला मिथ्या म्हणायचं? जे नाही त्याला मिथ्या. कशाला असत्य म्हणायचं? जे कधी नाहीच घडू शकत ते असत्य. सशाला शिंग दिसतात का कधी? पाहिले कोणी? आपण म्हणतो असत्य.
ही गोष्ट असत्य आहे. आकाशाला पुष्प पाहिलं का कोणी? असत्य आहे. शेजारच्याला चांगलं म्हणलं असत्य आहे. असत्य हे कधीही सत्य नसते आणि जे सत्य असते ते कधी नष्ट होत नसते. दुसरी बाजू, सत्य कशाला म्हणायचं की जे कधीही नष्ट होत नाही, म्हणून सत्य नारायण. सत्यनारायण या शब्दामध्ये जे सत्य आहे तो भगवंत आहे. नारायण म्हणजे भगवंत. जो सत्य आहे तो भगवंत आहे. तर सत्य काय आहे? जे तुमच्या डोळ्याला दिसते ते सगळं असत्य आहे आणि ते नष्ट झाल्यानंतर जे शिल्लक राहील ते सत्य आहे. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की या जगतामध्ये आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो, जे मी माझे माझे म्हणतो, ज्यांच्यासाठी आपण तळमळतो, ज्यांच्यामध्ये सुख आणि दुःख करून घेतो, ते मुळामध्ये नाहीच. तर राहिलं काय? हे जर सगळं संपून गेलं तर राहील ते फक्त परमात्मा. म्हणून तर ते आपण भगवद्गीतेमधला श्लोक आपण म्हणतो, नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहती पावक न चैनम क्लेद्ययन्त्यापो न शोषयति मारुतः. तो आत्मा जो आहे तो सत्य आहे, पण आत्म्यावरचं हे जे कव्हरिंग आहे ते असत्य आहे. कारण कव्हरिंग हे नष्ट होणार आहे, आतला आत्मा चिरंतन राहणार आहे. म्हणून जो चिरंतन राहणार आहे तो सत्य आहे, म्हणून तो सत्यनारायण आहे. तूची ब्रह्म आहे, पण तू ब्रह्म आहे याची अनुभूती संत सहवासाशिवाय मिळू शकत नाही. फार जटिल असे कठीण असलेले शास्त्र समजून घेणं त्रासदायक आहे, सोपं नाही आहे. जरा ब्रह्मनिरूपण करतो म्हटलं की जांभई येते. सांगणाऱ्याला ते येईल, पण ऐकणाऱ्याला येते. दोघे झोपू लागतं. ब्रह्मानंदी लागली टाळी तेथे देहाते कोण सांभाळी. तिथे ब्रह्मानंदी टाळीला झोपूच लागते. त्या मुलांना जसं विज्ञान आणि गणिताच्या पिरियडला फ्रेश नसतातच ते, एकदा तो विज्ञान गणिताचा पिरियड होऊन गेला की मुलं एकदम फ्रेश होतात. आता सांगा काय करायचं. का तेव्हा इतकी ग्लानी येऊन जाते की त्यांच्या डोक्यावरून चाललं जाते. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात की तुम्ही ब्रह्म समजून घ्या, ते फार सोपं आहे. हे संपूर्ण घर, या घराच्या सगळ्या गोष्टी शेवटी शेवटी एक वेळ अशी येईल की सगळं चाललं जाईल. तेव्हा इथे जे दिसणारी जी पोकळी आहे ही पोकळी कायमच आहे. पोकळी गेली नाही, पोकळी आली नाही, तसा ब्रह्म गेला नाही, ब्रह्म आला नाही, आत्मा आला नाही, आत्मा गेला नाही. तो अचल आहे. अचल म्हणजे स्थिर आहे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे ते ऐका. श्रीराम समर्थ श्रीराम पाहता तत्व विमंचना पिंड ब्रह्मांड तत्वरचना विश्वाकारे व्यक्तिनाना तत्वे विस्तारिले. व्यक्ती वेगवेगळ्या दिसतात म्हणजे पात्र वेगवेगळे आहे, पण त्यातला पदार्थ एकच आहे. बरोबर की नाही? आपण सगळ्या पात्रांमध्ये पाणी टाकलं तर पात्रामध्ये च्या आकारानुसार त्या पाण्याचा आकार बदलतो. तसं मुंगीमध्ये जो परमात्मा आहे त्याला सद्वस्तू शब्द वापरलेला आहे. शास्त्रात त्याला वस्तू म्हटलंय, ती सद्वस्तू आहे. सद्वस्तू म्हणजे ती कायम राहते म्हणून सद्वस्तू. सत्य असलेली वस्तू म्हणजे ब्रह्म. ते ब्रह्म शरीरामध्ये आहे. ते आकार केवढं धारण करते? जसं शरीर असेल तेवढा आकार धारण करते. ते पाणी कसा आकार धारण करतो? जसं ते पात्र असेल त्या पात्रानुसार त्याचा आकार ऑटोमॅटिक तयार होऊन जातो. त्याला काही आकार नाहीच आहे. मुळामध्ये परब्रह्म हे निराकार आहे, निर्गुण आहे. मग निर्गुण निराकार परब्रह्म जेव्हा त्या घटामध्ये बसतो तेव्हा तो घटाचा आकार तयार होतो. जेव्हा तो माठामध्ये बसतो तेव्हा माठाचा आकार तयार होतो. जेव्हा ते वाटीत बसतो तेव्हा वाटीचा आकार तयार होतो. तो ग्लासमध्ये असेल तर ग्लासचा आकार तयार होतो. त्याप्रमाणे ब्रह्म ते मुंगीत राहू शकते, ते हत्तीत राहू शकते, ते राहू शकते म्हणजे त्याच्या चैतन्य असेल तर ते आहे. चैतन्य गेलं म्हणजे तो परमात्मा तेच नाही आहे. मग तुम्ही आत्ताच बोललो की परमेश्वर येतो की जातो? परमेश्वर तिथेच आहे. त्यांनी त्याचे तत्व झाडा करून टाकलेलं आहे. पंचमहाभूतामध्ये देह विलीन झालेला आहे. आता गेलं काय? नष्ट काय झालं? देह नष्ट झाला,
परंतु त्यामध्ये असलेली सद्वस्तू ती आहे तशीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात पिंड ब्रह्मांड रचना. पिंड म्हणजे शरीर. पिंड या शब्दाचा अर्थ शरीर. पिंड आणि ब्रह्मांड आपण एक शब्द वापरतो, म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी असं मराठी म्हण आहे. पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ जे आमच्या शरीरात आहे त्याच्या व्यतिरिक्त जगातही काही नाही आहे. आपल्यात आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या 5 गटांनी मिळून, या 5 महाभूतांनी मिळून आपलं हे शरीर तयार झालं आहे. या शरीरातील हे पंचमहाभूत हे जर चालले गेले तर काय राहणार आहे? काहीच राहणार नाही. तसं या जगतामधले असलेले हे पंचमहाभूत एकत्रित आहे म्हणून हे जगत आहे. म्हणून याला विश्वाकार तयार झाला आहे. विश्वाला आकार आलेला आहे. तसा आमच्या शरीराला आकार पंचमहाभूतांनी, तसा विश्वाला आकार सुद्धा पंचमहाभूतांनी आहे. त्यात वायू आहे, आकाश आहे, पृथ्वी आहे, आप आहे, तेज आहे, हे सगळे 5 महाभूत आलेले आहे. हे 5ही महाभूत आहेत म्हणून जगत दिसते आहे. आणि जे दिसते ते नष्ट होते आणि जे दिसत नाही ते कायम राहते. म्हणून कायम राहणारी जी वस्तू आहे त्याच्यावर प्रेम करा, याचा अर्थ भगवंतावर प्रेम करा. तुम्ही प्रेम कोणावर करता? जे नाशिवंत आहे त्याच्यावर प्रेम करता. जे नष्ट होणार आहे, लोक पैशावर प्रेम करतात. अरे पैसे संपणार आहेत आणि पैसे तुमच्या आयुष्यानंतर सुद्धा शिल्लक राहतील तर तुमच्यासाठी नाहीच आहे. मग कोणावर प्रेम करता तुम्ही? कोणी कोणाचं नाही. सगळं जगत हे नष्ट होणार आहे आणि राहणार काय आहे? तो परमात्मा कायम राहणार आहे. तो परमात्मा म्हणजे कोण याचं स्पष्टीकरण समर्थ पुढे देतात. श्रीराम समर्थ श्रीराम तत्वे साक्षत्वे ओसरती. ओसरती म्हणजे निघून जाते. साक्षत्व नुरे आत्मप्रचिती. आता साक्षत्वही राहत नाही, म्हणजे दृश्यही राहत नाही आणि पाहणाराही राहत नाही. म्हणजे दृश्यही राहत नाही आणि जो पाहतो तोही राहत नाही. मग कोण आहे? मग आत्मप्रचिती आली की फक्त तिथे आत्मप्रचिती राहते. तो स्वतःला स्वतःचा अनुभव आला तर तो कळतो. गुळ संपतो, गोडी संपते, चव घेणारा कायम आहे. दुसरं उदाहरण सोपं सांगतो. गुळ समोर आहे, ही वस्तू आहे, आम्ही तिची चव घेतली, तो गुळ खाऊन टाकला, गुळही संपला. आता ती चवही संपली, मग शिल्लक काय राहिलं? जो चव घेणार आहे तो शिल्लक राहिला आणि जो शिल्लक राहिला तो परमात्मा आहे. पहा, आत्मा असे आदी अंती आपणची आपण कैचा. म्हणून आदी आणि अंती, आदी म्हणजे सुरुवातीला आणि अंती म्हणजे शेवटी. जो सुरुवातीला होता आणि शेवटी राहील त्याचं नाव आहे आत्मा. आदी आहे आणि शेवटी सुद्धा आहे, अंती सुद्धा आहे, म्हणून तो आत्मा आहे. आत्मा हा कायम आहे. बाकी सगळ्या जे साक्षी निघून जातो, साक्षत्व निघून जाते. म्हणून म्हणतात समर्थ म्हणतात आत्मा एक स्वानंद घन आणि महदात्मा हे वचन. तरी मग आपण कैचे भिन्न उरला तेथे श्रीराम. अहम हंसाचे उत्तर याचे पाहावे अर्थांतर. पाहता आत्म्याचा विचार आपण कैचा तेथे श्रीराम. आत्मा निर्गुण निरंजन. निरंजन म्हणजे माया रहित. निरंजन म्हणजे जिथे माया नाहीत, माया विरहित गोष्ट, तिला निरंजन शब्द वापरला आहे. आत्मा निर्गुण, आत्मा निर्गुण आहे आणि मायेच्या विरहित आहे, म्हणजे मायेमध्ये तो बसू शकत नाही म्हणून त्याला निरंजन म्हटलं आहे. आपल्या शरीरामध्ये असलेली कुठली गोष्ट निरंजन आहे तर आत्मा निरंजन आहे. कुठली गोष्ट निर्गुण आहे? आत्मा निर्गुण आहे. म्हणून समर्थ म्हणतात तयास असावे अनन्य म्हणजे नाही अन्य. आपण कैसा तेथे श्रीराम. म्हणून इथे आत्माच कायम आहे, बाकी कोणी कायम नाही. आत्मा म्हणजे तो अद्वैत. अद्वैत आहे आत्मा म्हणजे अद्वैत. तिथे द्वैत नाही, द्वैताचा भाव नाही. म्हणून 3 प्रकारचे म्हणतो आपण, द्वैताद्वैत, भेदाभेद, गुण निर्गुण. मग तिथे द्वैतही नाही, अद्वैतही नाही,
भेदही नाही, अभेदही नाही, तिथे गुणही नाही आणि निर्गुणही नाही, हे सगळं संपून जाते. कारण कशाच्या तरी तुलनेमध्ये ती वस्तू निर्गुण ठरत असते. जिथे काहीच शिल्लक राहणार नाही तिथे निर्गुणत्वही संपते, तिथे अभेदत्वही संपते आणि तिथलं अद्वैतही संपते. सगळं संपून जाते, काहीच राहत नाही. शून्य हा सुद्धा शब्द चालणार नाही, कारण शून्याला सुद्धा एक परिघ आहे आणि परिघामुळे त्याला आकार निर्माण झाला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे काही शिल्लक राहणार नाही. आत्मा म्हणजे तो अद्वैत, तेथे नाही द्वैताद्वैत, तेथे मीपणाचा हेत उरेल कैचा श्रीराम. मग तिथे अहंकार काय शिल्लक राहणार आहे? मी कोण आहे? मी कोणी नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात आत्मा पूर्णत्वे पूर्णपणे, जेथे नाही गुणानुगुण, निखळ निर्गुणी आपण कोण कैचा श्रीराम. 3 पदाचा विचार समर्थांनी 20व्या ओळीमध्ये केला, त्याचा विचार जास्त करणे गरजेचे आहे. तत्वम, त्वम पद, तत्पद, तत्वमसी. पुन्हा ऐका, त्वम पद, तत्पद, असी पद, निरसुनी सकल भेदाभेद, वस्तू ठाईची अभेद आपण कैचा श्रीराम. 3 शब्द समजून घ्या. त्यातला पहिला शब्द आहे त्वम. त्वम, त्वम पद. पद म्हणजे तू, तू म्हणून, तू म्हणून एक पद. तत्पद ते म्हणून, कारण ब्रह्म हे कसं आहे, स्त्रीलिंगी नाही आणि पुल्लिंगी नाही. ब्रह्म हे नपुसकलिंगी आहे, कारण म्हणून त्याला ते शब्द वापरलाय, म्हणून तत्पद. आणि असीपद, असीपद याचा अर्थ जे आम्हाला जाणवते, भासते, वाटते, त्याला असीपद म्हटलंय. संस्कृतमध्ये त्याला असी म्हणतात. मग आता या 3 मध्ये त्वमपद यामध्ये ते आहे, तू आहे आणि जे दिसते आहे ते आहे. आता याच्यातलं नेमकं काय आहे, तर तो ब्रह्मही नाही आहे तिकडे आणि तूही नाही आहे आणि जे दिसते तेही नाही आहे. मग राहिलं काय शिल्लक? जे शिल्लक राहील त्याचं नाव आहे ब्रह्म. कारण ब्रह्माला सुद्धा ब्रह्म म्हणता येत नाही. काय सांगावं, कारण ब्रह्माला ब्रह्म हे सुद्धा तुम्ही आम्ही म्हटलं आहे, साधू संतांनी म्हटलंय, शास्त्रांनी त्याला ब्रह्म म्हटलंय. त्याला म्हणून तिथे पुढे शब्द सद्वस्तू आलाय, कारण ब्रह्माला ब्रह्म म्हणता येत नाही म्हणून त्याला काय म्हणावं, सद्वस्तू म्हणावं. आता सद्वस्तू सुद्धा त्याला काय म्हणावं, ते म्हणता येत नाही. ते काही त्याला नाम, तो नामातीत आहे, तो नामात अटकत नाही. मी त्याला ते नाव बहाल केलेलं आहे. म्हणून भगवंताला भगवंत हे नाव सुद्धा भक्तांनी दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्वमपद, तत्पद, असीपद, निरसुनी म्हणजे संपवून, सकल भेदाभेद संपवून, काही भेद आणि अभेद हे दोन्ही गोष्टी सोडून, वस्तू ठाईची अभेद आपणची गा. म्हणून आपण मागे पाहिलं होतं 5 प्रकारचे शास्त्रीय भेद आहेत. त्यातला पहिला भेद हे ज्या भेदाला आपण म्हणतो की जडाचा भेद, एक वस्तू दुसऱ्यापेक्षा वेगळी, याला म्हटलंय जडभेद. जड जडाचा भेद. खुर्ची, ग्रंथ आणि वस्त्र हे तिन्ही वस्तू वेगवेगळ्या आहे, पण त्या सगळ्या जड आहेत, म्हणून त्याला जडा जडाचा भेद म्हटलाय. दुसरा भेद जडाचा आणि जीवाचा. दुसरा भेद जडाचा आणि जीवाचा म्हणजे जड म्हणजे जी निर्जीव वस्तू आहे ती, आणि ज्याच्यामध्ये सजीवत्व आहे अशी. म्हणजे उदाहरणार्थ एखादा प्राणी म्हणजे बैल आणि बैलाच्या मागे असलेली बैलगाडी, म्हणजे बैलगाडी हा जडाच्या भेदात येईल आणि बैल हे जड जीवाच्या भेदात येईल. कारण बैल वेगळा आहे, गाडी वेगळी आहे. तिसरा भेद दिला आहे, 2 जीव एकापेक्षा भिन्न आहेत. मुंगी आणि हत्ती भिन्न आहेत, माणसं भिन्न आहेत. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसारखा नाही, जरी ते जुळे असतील तरी सुद्धा भेद आहे. म्हणून त्याला जीव जीवाचा भेद म्हटला आहे. म्हणून पहिला भेद जड जडाचा भेद, दुसरा जड जीवाचा भेद, तिसरा भेद जीव जीवाचा भेद,
चौथा भेद म्हणजे जीव शिवाचा भेद. जीव वेगळा आहे आणि शिव वेगळा आहे. तो मायेमध्ये असेल तर तो जीव आणि तो मायेतून निसटला म्हणजे तो शिव. म्हणून जीव आणि शिवाचा भेद आहे. आणि शेवटचा भेद आहे जीव आणि जडाचा भेद. आणि जीव आणि जडाचा, शिव आणि जीवाचा भेद किंवा शिव आणि जडाचा भेद हा का निर्माण होतो? विश्व हे जगत आहे असं म्हटलं की परमात्मा आणि हे दिसणारं दृश्य नष्ट होणारं जगत हे आम्हाला वेगळं वाटते. त्याचं नाव आहे माया. म्हणून ती माया सुद्धा ओसरली की माणसाला परब्रह्मपद प्राप्त होते. आणि परब्रह्म म्हणजे काय त्याला कळू लागते. कारण कळण्यासाठी सुद्धा त्याला दुसरीकडे जाण्याची गरज नाही, कारण तोच आहे. म्हणून त्यासाठी शास्त्रीय वचनात 3 महावाक्य आलेली आहेत. एक वाक्य आलं आहे अहम ब्रह्मास्मी, मीच परमेश्वर आहे. दुसरं आहे की दुसरं वाक्य आलं आहे सर्वम खलिमिदम ब्रह्म, सगळं दिसणारं प्रत्येक प्राणी मात्र परमेश्वर आहे. सर्वम खलमिदम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, माझा जो आत्मा आहे तो परब्रह्म आहे. अशा प्रकारे या महावाक्यांमध्ये अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, तत्त्वम असी, तू ते आहेस, ते म्हणजे ब्रह्म. म्हणून इथे पहिलं ब्रह्मवाक्य लक्षात ठेवा. याला 4 आपण शास्त्रवाक्य म्हणतो किंवा महावाक्य म्हणतो. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, सर्वम खलिमिदम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म. या महावाक्यानुसार या जगात काही शिल्लक नाही, फक्त ब्रह्म शिल्लक राहील आणि ते ब्रह्म कायम राहते. म्हणून त्याला सद्वस्तू असं म्हटलं आहे. राहिलेला भाग उद्याच्या प्रवचनात पाहू. अजूनही थोडा विस्तार त्याचा पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला अभिवादन करतो आणि थांबतो. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.